सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून संपूर्ण मतदारसंघात तालुका पातळीवर कृतज्ञता मेळावे आखले जात आहेत। असाच एक मेळावा शनिवारी दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रातील जुळे सोलापूर येथील जामगुंडी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना लोकसभा निवडणुकीत भाजपला सोलापुरात दंगल घडवून आणायची होती असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता। या आरोपानंतर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आरोप खोडून काढत नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला। जातीय दंगल घडवून आणण्याचा डाव होता हे आपल्याला माहिती होतच, तर तशी तक्रार का केली नाही? आता असा कांगावा करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांना दंगल अपेक्षित होती का असे म्हणत नरेंद्र काळे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर पलटवार केला। भाजप ही अतिरेकी वृत्तीची आहे असा आरोप देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केला। यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी भाजप उमेदवारास भरभरून मताधिक्य दिले ही सल खासदार प्रणिती शिंदे यांना बोचते आहे, म्हणून तर असे बेताल वक्तव्य प्रणिती शिंदे या करत असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र काळे यांनी दिली। मागील 3 पराभवानंतर मिळालेल्या एका विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे या इतक्या हुरळून गेल्या आहेत की त्यांचा अहंकार दिसून येत आहे। कदाचित याच कारणामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची खंत व्यक्त करत नरेंद्र काळे यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर देखील सडकून टीका केली। काँग्रेस आणि भाजप नेत्यांचा आरोप प्रत्यारोपानंतर हा वाद आता नक्की कुठपर्यंत जाणार, काँग्रेसचे नेते भाजपच्या अध्यक्षांना काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।